आम्ही लवकरच एक्सपोज करतो. वाहन कायद्याअंतर्गत 100% काम करतो म्हणून आमचं टार्गेट झाले बघा. टार्गेट म्हणून मला ओळख गोष्ट आहे आमच्याकडे. आता आपल्या माध्यमातून इथं काही एजंट 9 एजंटचा सुळसुळाट आहे. आमचा काही संबंध नाही. इथे थेट तुमच्याशी संपर्कात आहेत असे रेकॉर्डिंग आहेत. असू द्या, हे लोक बोलायला काही बोलतील. माझ्याकडे तुम्ही आला, माझं पब्लिकचं काही काम असेल मला काम करणं आवश्यक आहे. तुम्ही आला, दुसरं तुम्ही आला, तिसरा तुम्ही आला, मी काही विचारत नाही बसत तुम्हाला फोन. पण त्याच्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही. आम्ही अशा पद्धतीने काम करतो. आमचं काम आहे काही दुसरं रोडची गाडी सापडली 100% दिला नाही. आता त्याच्यामध्ये होते काय, आपला चालक महादेव तनपुरे नावाचा जो व्यक्ती आहे किंवा ज्या 9 एजंटच्या माध्यमातून ऑर्गनायझेशन चालवलं जातं ऍक्च्युली ओव्हरलोड गाड्यांनी, म्हणजे मोठा साठायचा व्यक्ती 1020 गाड्या काय पुरावे देणार नसेल. पुरावा देतोय मी तुम्हाला. तो चालक आहे त्याला ती मर्यादित ड्युटी असते, त्याच्याकडे संपूर्ण अधिकार नसतात. त्याला फक्त वाहन चालवणं हेच काम असतं. मग त्याच्याकडे काय अधिकार, त्याच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केले जातात पैसे. महादेव तनपुरे तसे पुरावे आहेत ना. आमची मागणी की तुम्ही तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून ह्या लोकांची चौकशी करावी. आमच्या प्रशासनामध्ये लिस्ट देणार म्हणत नाही. लिस्ट द्या. आम्ही आमची काहीच ज्या काही गाड्या ऑफिसमध्ये सापडतील 100% कारवाई. तुम्हाला हे सगळं देतो, सर्व गाड्यांचा नंबर आणि आपण एक संयुक्त कारवाईचं ऑलरेडी आमचं दंडाचे टार्गेट वाढवून कमिशनर ऑफिस पासून आलेले त्याच्यामुळे सगळं आलेलं आहे. ऐका ना सर, पूर्वीपेक्षा सोडवले साहेब, हे सगळं मला पण पडतं कायदेशीर दृष्ट्या. कायदेशीर तुम्ही तुमचं काम करताय ते पण मला बी दाखवताय. तुम्ही नाही म्हणत नाही, हे तुम्ही दाखवले मला की आम्ही हे कायदेशीर केले. पण बेकायदेशीर जे कार्ड चालू ना आता ट्रकला, ते फोन करून त्याला सांगितलं जातं ना तू गाडी दाब रे, आम्ही तिथं थांबत होतो. असं या महादेव तनपुरे नावाच्या चालकाच्या माध्यमातून जे 9 एजंट कार्यरत आहेत ते या ट्रक लोकांना जे चुकीचं काम करतात त्यांच्या विरोधात 100% त्यांची कारवाई झाली पाहिजे. 100% करणार. कुणीच आपलं द्या म्हणतो रस्त्यावर जो ऑफिस करणारा माणूस आपली ही गाडी करतो त्याला 100% करतो. आमचे सगळे स्पॉट चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून तेवढं आमचं टार्गेट अचीव्ह आहे. काम हाच आमचा उपाय आहे. आम्ही काम करून दाखवतो 100% काय अचीव्ह होतं का असं. तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल आमचं मत नाही, पण तुम्ही काम कुठं करताय म्हणजे मी आता पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही काम करताय कुठं, ज्या गाड्या आहेत ज्याला कार्ड नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करताय. पण जे कार्ड धारक आहेत त्यांच्यावर तुम्ही बिलकुलच कारवाई करा. जो काय असेल तुमचं काय म्हणणं द्या आम्हाला, आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू ना. 100%. आमची मागणी तिथेच आहे. मी एसपी साहेबांशी पण बोलतोय आता. एसपी साहेबांच्या माध्यमातून 2 पोलीस आपण अधिकारी घेऊ, तुमचे 2 अधिकारी असतील, लाईव्ह करू आपण ती सर्व. आणि जर लीड घेतली तर आम्हालाही बरं आहे. 100%. आणि आमच्याकडे जे काही तुम्हाला मी आता दाखवलेले आहेत नंबर, त्यांचे हे जे नंबर आहेत सर्व हे सर्व डिटेल हे आपल्या एजंटच्या माध्यमातून ठिकाणी आम्हाला काय तुमच्याकडे असेल ते द्या पुरावे. आणि त्यानुसार आमचे वाईट त्याला सगळ्यांना आदेश काढतो. कारवाई करण्यासाठी 100% 100%. आता एक मोड जोडून देतो मी नियमन करून